आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 880 बातम्या। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, विधान परिषदेच्या सभागृहाच्या बाहेर या दोघांची ओझरती भेट झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर, 2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावरती येण्याचा स्कोप नाही, तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे। विधान परिषदेमध्ये बोलत असताना फडणवीसांचं वक्तव्य। एका कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट, तुम्ही आज ऑफर दिली आहे आणि तुमच्या स्वागतासाठी उभा राहिलो, आदित्य ठाकरे यांचं मिश्किल वक्तव्य। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या वेळेला विधिमंडळ परिसरामध्ये सदस्यांचं फोटो सेशन, यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणंही टाळलं। मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते सांगता येत नाही, निरोपाच्या भाषणामध्ये अंबादास दानवे यांचं मिश्किल वक्तव्य। आपल्याच पक्षामधून पुन्हा या असं ठाकरेंनी म्हटल्यानंतर दानवेंचं उत्तर। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरे सेनेचे नेते विनायक राऊत आणि त्यासोबतच अनिल सरदेसाई मध्य रेल्वेच्या मुख्यालयात। यावेळेला म्हस्के आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांचं हस्तांदोलन। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू, भाजपच्या पूर्व विदर्भामधील सर्व आमदारांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। काल पश्चिम महाराष्ट्रामधल्या आमदारांसोबत बैठक झालेली होती। पुणे तिथे गुन्हेच गुन्हे, दैनिक सामनाच्या माध्यमातून टीका, पुण्यामध्ये 7 नवे पोलीस ठाणे आले तरीही काय उपयोग असा सवाल। राज्यकर्त्यांच्या आदेशानं पोलीसच गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आलाय। देवाभाऊंचं गृह खातं पुण्यामधील भाईगिरी संपवणार का असाही सवाल। भाजप आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर, पीक विमा योजनेसाठी कृषी विभागामध्ये घोटाळा, विधानसभेमध्ये आरोप। कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं 78 कंपन्या असल्याचा गौप्यस्फोट, 20 वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे असाही सवाल। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे रवाना, संशयित आरोपींच्या शोधामध्ये पथक कार्यरत। 18 महिन्यांपूर्वी परळीमध्ये महादेव मुंडे यांची हत्या। ज्ञानेश्वरी मुंडे यांना अतिदक्षता विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। ज्ञानेश्वरी मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे। पतीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी त्यांनी विषप्राशन केलंय। बुलडाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यामधील शेतकरी कैलास नागरे यांच्या मृत्यूचं प्रकरण, नागरे कुटुंबाचं पालकत्व सरकारने स्वीकारावं, अन्यथा 20 जुलैपासून नागरेंच्या पत्नी आमरण उपोषण करणार। पत्नी स्वाती नागरे यांच्यासह रविकांत तुपकरांचं अल्टिमेटम। अकोल्यामधल्या एमडी ड्रग्ज विक्रीचं प्रकरण, 2 जणांना अटक, त्यांच्याकडून 2,30,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त, तर तिसरा आरोपी गब्बर जमादार हा फरार आहे। अकोल्यामधील एमडी ड्रग्ज विक्रीच्या प्रकरणामधील आरोपी मोहम्मद यासीन हा बीएमएसच्या 2ऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे, तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती। एमडी ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी गब्बर जमादारचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटो समोर, त्यामुळे त्याला राजकीय अभय आहे का असाही सवाल। पोलीस मित्र म्हणून वावरणारे आरोपी गब्बर जमादार याच्याकडून एका मिरवणुकीच्या वेळेला उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि कायंदे नावाच्या आणखी एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळणी घालणारा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलाय। तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती, गुजरातमधून मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापूरमध्ये दाखल झाल्याची शक्यता। आतापर्यंत 24 आरोपींना अटक, 14 आरोपी फरार। रायगडच्या खोपोलीमध्ये मंगळम ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली। रसायन निर्मिती करणारी ही कंपनी असल्यामुळे आगीच्या नंतर कंपनीनं तातडीनं उत्पादन विभाग बंद केलाय। हिंगोली जिल्ह्यामधल्या मागच्या 15 दिवसांपासून पावसाची दडी, पेरणी झालेल्या शेतामध्ये भेगा आणि पिकांची वाढ सुद्धा खुंटली आहे, तर पावसाच्या अभावी अद्यापही 15% पेरण्या खोळंबल्या। लातूरमध्ये महिनाभरापासून पावसाची दडी, पावसाच्या अभावी लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आली। दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत। कोयना धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू, कोयना धरणामधून 11,400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, पिकांना पोषक पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाच्या सरी सध्या कोसळत आहेत। या पावसामुळे तिथल्या शेतीच्या पिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे।
सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या चांदोली धरणाच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. चांदोली धरणामधून 8,530 क्युसेक वेगानं सध्या विसर्ग सुरू आहे. खारघरमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई. नियोजनाच्या अभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे नगरसेवकांसाठी या. महिनाभराच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी. खरीपाच्या पिकांना जीवदान. मात्र धरणं भरण्यासाठी जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम. राज्यामधल्या होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे. अभ्यास करून 8 दिवसांमध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आझाद मैदानावरती होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन. आंदोलनामध्ये पोलिसांनी केली आंदोलक डॉक्टरांची धरपकड. भंडाऱ्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकाच गाडीला 2 क्रमांकाच्या नंबर प्लेट्स. समाज माध्यमांवरती हा व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईमध्ये बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 123 जणांवरती कडक कारवाई. 78 बाईक टॅक्सी जप्त. तसंच संबंधित चालकांवरती गुन्हे दाखल. बारामतीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 107 वाहनांवरती कारवाई. 1 लाख रुपयांचा दंड वसूल. वाहतूक विभागाची 3 दिवसांची विशेष मोहीम. मुंबईतील अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेत. मुंबईमध्ये 420 अनधिकृत शाळा. 47 शाळा केल्या बंद. 103 शाळांना ठोठावला दंड. तर 126 इतरांवरती फौजदारी खटले. भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाची माहिती. वसई विरारमधल्या जिल्हा परिषदेच्या 116 शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद. आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई आणि परिवहन खात्यामधल्या कामगारांचा संप आहे. आझाद मैदानामध्ये 100 विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला आहे. शशिकांत शिंदेंनी स्वीकारला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार. काल जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी रोहित पवार यांची नियुक्ती. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत घोषणा केली. प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवार यांची भेट. हल्ल्याच्या नंतर पहिल्यांदाच प्रवीण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाल्याच्या नंतर मोक्काच्या अंतर्गत कारवाई करा. यवतमाळमधल्या पुसद शहरामध्ये विविध 18 संघटना एकवटल्या. उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. विक्रोळी टागोर नगरमधील लकी मेडिकल शॉपमधील कर्मचाऱ्याकडून मराठीच्या विरोधी स्टेटस. मनसे नेते विश्वजित ढोलम आणि पदाधिकारी आक्रमक झाले. दुकानदाराला माफी मागायला लावली. या परिसरामध्ये आता या सगळ्या प्रकरणाच्या नंतर संतापाचं वातावरण आहे. मीरा भाईंदरमधल्या हाटकेश विभागामध्ये अमराठी नागरिकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू झालेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या पुढाकारानं ही योजना. या उपक्रमाला परिसरामधल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद. प्रकाश महाजन अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना. दुपारी पक्षाचं कार्यालय राजगड इथे या दोघांची भेट होणार आहे. राज्य सरकार लवकरच कृत्रिम फुलांवरती बंदी आणणार. कृत्रिम फुलांमुळे शेतकरी वर्गाला फटका बसत असल्यामुळे सरकारचं पाऊल. आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना मंत्री भरत गोगावले यांची माहिती. भामरागड तालुक्यामधल्या मरकनार अहेरी बस सेवा ही आजपासून सुरू. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच गावामध्ये बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत बसचं स्वागत केलंय. रुपाली चाकणकर यांचा सहाय्यक असल्याचं भासवून फसवणूक. महिलांची फसवणूक करणाऱ्या सुनील भट्टड नावाच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जळगाव पोलिसांना पत्र दिलंय आणि कारवाई करण्याची मागणी. 5,000 रुपयांची लाच घेत असताना धुळ्याच्या आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक शुभम देवला अटक करण्यात आली. तक्रारीच्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं जोडे मारो आंदोलन. विधान भवनाच्या बाहेर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या नंतर आव्हाड समर्थक आक्रमक. स्वतःच्या आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्या महिलेची हत्या केल्याचं प्रकरण. आरोपी विवाहित किरण आणि प्रियकर निशांत सावंत यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी.
पुण्याच्या वाघोलीमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. संपूर्ण दुकान जळून खाक झाले. दुकानामध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर मटेरियलमुळे ही आग लागली. रायगडच्या मुरुडमध्ये स्वीट मार्टमध्ये कुत्रा मिठाई खातानाचा व्हिडिओ समोर आलाय. दुकानदाराचा बेजबाबदारपणा उघड झालाय आणि या प्रकरणी ग्राहकांच्या जीवाशी खेळल्याचा आरोप करत मनसेचं अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र. सडलेल्या केळ्यांपासून वेफर्स बनवणाऱ्या शेळफाटाच्या कारखान्याच्या विरोधात शीळ डायघर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मराठी कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याच्या नंतर हा सगळा प्रकार समोर आणलाय. भिवंडीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस. मागील 6 महिन्यामध्ये शहरामध्ये 6,000पेक्षा अधिक नागरिकांना श्वानदंश. एकाच दिवशी भिवंडीमधल्या दर्गा रोड परिसरामध्ये 11 जणांना कुत्र्यानं चावा घेतला. सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेले संगमनेरचे जवान संदीप घोडेकर यांचा कर्तव्यावरती असताना आकस्मिक मृत्यू झालाय. पत्नी आणि मुलाच्या उपस्थितीमध्ये घोडेकर यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये घर कोसळल्याची दुर्घटना. घर कोसळल्यामुळे 10 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. जळगाव जिल्ह्यातल्या युरिया आणि डीएपी या खतांचा तुटवडा. सरकारनं ही दोन्ही खतं तातडीनं उपलब्ध करून द्यावीत, अन्यथा आमचं नुकसान होईल, शेतकऱ्यांची मागणी. मुंबईच्या जुहू परिसरामधल्या घरफोडीचा पर्दाफाश. 1,15,00,000 रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे. जुहू पोलिसांनी आरोपीकडून 80 लाख रुपयांचा ऐवज जप्त केलाय. रिक्षा चोरून प्रवासी सेवा देणाऱ्या चोरट्याला अटक. कल्याण शहरामधली ही घटना आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघड झालाय. कल्याणमध्ये पुन्हा एकदा आर्थिक तंगीमुळे गुन्हेगारी. घरभाडं भरण्यासाठी सोनसाखळ्यांच्या चोरी. कल्याणच्या प्रीतम जाधव याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. या मुलीच्या ड्रायव्हरवरती चाकूनं वार. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुटका. एनसीईआरटीकडून 8वीच्या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये मोठे बदल. बाबर क्रूर राजा तर अकबर सहिष्णुता आणि क्रूरतेचं मिश्रण असं वर्णन. मंदिरं आणि गुरुद्वारांचा विध्वंसक असा औरंगजेबाचा उल्लेख. मुंबई विद्यापीठाकडून आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राची स्थापना. या विभागाचे काल उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नवी मुंबईमधल्या मोकळ्या जागांवरती सिडकोचा डोळा. महानगरपालिकेनं आरक्षित केलेल्या जागा सिडकोकडून पाणथळी, मैदानं, उद्यानं मोकळी जागा म्हणून दाखवण्याचा घाट. सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप. प्रतिक्रिया देण्यासाठी सिडकोचा नकार. साताऱ्यामध्ये आरोग्य यंत्रणेनं दिलेली प्रमाणपत्र बोगस ठरलेली आहेत. पात्र शिक्षक ठरले अपात्र. दिव्यांग शिक्षकांना कारणं दाखवा नोटीस. शिक्षकांची न्यायालयामध्ये धाव. बीडमधील वकिलांचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध. विधेयक संविधान विरोधी असल्याचा वकिलांचा आरोप आहे. आमिर खानच्या सितारे जमीन परच्या विशेष स्क्रीनिंगला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. यावेळेला आमिर खान यांच्यासोबत प्रताप सरनाईक, शिवसेना नेत्या शायना एनसी या सुद्धा उपस्थित होत्या. भाजप नेत्यांचा सांताक्रूजमध्ये सत्कार समारंभ. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा भव्य सत्कार सोहळा. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को मानांकन आणि उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरची नियुक्ती यासाठी हा सोहळा. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. पावसाळी अधिवेशनात आणा अशी ही मागणी. मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 24,000 कोटी रुपयांची तरतूद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. आणि आताची एक मोठी बातमी. सामनामधल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा टीजर हा संजय राऊत यांनी ट्विट केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुपर फास्ट मुलाखत. ब्रँड ठाकरे अशा आशयाखाली हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आणि ही मुलाखत 19 आणि 20 जुलै रोजी प्रदर्शित केली जाणार आहे. तर हा व्हिडिओ आता संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे. उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा त्यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आपल्याला 19 आणि 20 जुलैला बघता येईल. लाडक्या बहिणींना द्यायला पैसे नाही, इथून आदिवासींचे पैसे तिकडे वळवा, यांचे पैसे तिकडे वळवा. मुंबई महानगरपालिका आता त्याच्या तिजोरीवरती यांनी डल्ला मारलाय.
स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत. देवा म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष नाही, देव? राहुल गांधींना महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल हे संशयास्पद वाटत आहेत. अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता. हो. तो अवाक्ता झाला होता. देशाचे सरन्यायाधीश असलेल्या गवईंच्या आईनंही कमलाबाईंनी ताईने सांगितलेलं आहे की निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे. मत रजिस्टर कुठे झाले हे माझा कळण्याचा अधिकार तुम्ही हिरावून घेतले. नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, वन पार्टी वन इलेक्शन. वन पार्टी मग नो इलेक्शन होईल. नो इलेक्शन. टेररिझम सुरू आहे, सत्ता आणि पैशाचा. तुमची लोक जेव्हा निघून जात आहेत, कालपर्यंत माझा जय जयकार करत होता, शिवसेना जिंदाबाद म्हणत होता, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद म्हणत होता, उद्धव ठाकरे जिंदाबाद म्हणत होता. हे जे आउटगोईंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात, त्याला उपाय काय? जनसुरक्षा बिल. या बिलाचे तुम्हाला काय धोके वाटतात? तुम्ही सुद्धा एका कायद्याचे बळी पडलातच ना. हो, PMLA. तुम्हाला सुद्धा पीएमएलएच्या याच्यात काय संबंध होता तुमचा? इंदिरा गांधींनी उघड तरी केलं होतं की आणीबाणी लागते किंवा लावतंय. यांच्यामध्ये ती हिंमत नाहीये. महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 नाही. महाराष्ट्र रोजगार देण्यात नंबर 1 राहिलेला नाही. महाराष्ट्राची घसरण अनेक कायदा सुव्यवस्थेत झालेली आहे. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जर महाराष्ट्र नंबर 1 असेल, महाराष्ट्र जाती जातीत फाडला जावा आणि त्यानंतर ही फोडाफोडी करून आपलं राज्य कायम ठेवावं. लोकांच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या पोळ्या भाजायच्या. बाळासाहेबांचं वाक्य आहे, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कुळी 92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद जाळून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. खासदार, अधिकारी आणि संसदेला भेट देण्यासाठी येणाऱ्यांसाठी पोषणयुक्त भोजनाची सोय. नाचणीची इडली, ज्वारीच्या उपम्यापासून ते भाज्यांसह ग्रिल्ड फिश पर्यंत संसदेच्या नवीन हेल्थ मेन्यूमध्ये समावेश. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या संकल्पनेमधून मेन्यू. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजप शासित राज्यांमध्ये बंगाली भाषिकांवरती अत्याचार होत असल्याचा आरोप. आधार कार्ड, वोटर आयडी ही केवळ ओळखपत्र, तो नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांची माहिती. अमरनाथ यात्रेच्या रेलपथरी बालटाल या मार्गावरती भूस्खलन झालं. या भूस्खलनामध्ये एका महिलेचा मृत्यू तर 4 भाविक वाहून गेले. जम्मूमधून आज भाविकांची तुकडी रवाना होणार नाही. इस्रायली सैन्याकडून सिरियामध्ये अनेक ठिकाणी हल्ले. इस्रायलने दमास्कसमधील राष्ट्रपतींच्या घरांवरती आणि सिरियन आर्मी चीफ ऑफ स्टाफ मुख्यालयावरती हल्ला केला. दमास्कसमधील लष्कराच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा हल्ला झाल्याची माहिती. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईमधल्या वांद्रे इथले अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकलंय. अहवालानुसार ही मालमत्ता अंदाजे 1,318 चौरस फुटांच्या बिल्टअप क्षेत्रफळाची आहे. अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटामधल्या सलमान खानचा हा पहिला लूक प्रदर्शित झालेला आहे. बघावे ते नवलच, औलियानं फेरारी टांगली आहे. चक्क 4.5 कोटी रुपयांची फेरारी आपल्या घरामध्ये झुमरासारखी शॅडलियर म्हणून लटकवली. व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. ऑलराऊंडर दीप्ती शर्माची नाबाद अर्धशतकी खेळी. भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिल्या वनडेमध्ये इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये विजयी सुरुवात. T20 तिरंगी मालिकेमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव. 174 धावांचं आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिका 152 धावांवरती गारद. बांगलादेशनं श्रीलंकेच्या विरुद्ध तिसरा T20 सामना 8 गडी राखून जिंकत 3 सामन्यांची मालिका 2-1 जिंकली आहे. तन्झीद हसनच्या नाबाद 73 धावांच्या जोरावरती 133 धावांचं आव्हान 21 चेंडू शिल्लक ठेवत पार पडण्यात आलेलं आहे. वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू फलंदाज आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2 T20 सामन्याच्या नंतर होणार निवृत्त.